मुंबई नाशिक महामार्गावर उमर माळी या ठिकाणी भीषण अपघात झालेला आहे। उंबर माळी या ठिकाणी हा अपघात झाला आहे। मुंबई नाशिक महामार्गावर अपघातात 3 जण जखमी, 2 जण जखमी तर 3 जण जागीच ठार झालेले आहेत। सुमो जीप मधील प्रवासी ठार झालेले आहेत। नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या सुमो जीपने कंटेनरला जोरदार धडक दिली आणि यामुळे अपघात झालेला आहे। सकाळी 8च्या सुमारास ही घटना घडली। मुंबई नाशिक महामार्गावर भीषण अपघात झालेला आहे। सकाळी 8च्या सुमारास हा अपघात झाला। सुमो जीपने कंटेनरला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झालेला। यात 2 जण जखमी, 3 जण मृत्युमुखी पडलेले आहेत। मुंबई नाशिक महामार्गावर भीषण अपघात झालेला आहे। सकाळी 8च्या सुमारास यात 3 जण ठार तर 2 जण गंभीर जखमी झालेले आहेत। जीपला कंटेनरची धडक दिल्यामुळे हा अपघात झालाय। मुंबई नाशिक महामार्गावरचा हा भीषण अपघात उंबर माळी या ठिकाणी अपघात झालेला आहे। प्रतिनिधी अनिल घोडविंदे आहेत आपल्याबरोबर। अनिल, काय सांगशील याविषयी अधिक माहिती? सर, मुंबई नाशिक महामार्गावर उंबरमाळी या ठिकाणी सकाळी 8 वाजता एक हा भीषण अपघात झालाय। यामधील सुमो मधील 3 जण जागीच ठार झालेले आहेत आणि 2 जणांवर कसारा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचार सुरू आहेत। ही कंटेनर आणि सुमो मध्ये झालेली धडक ही भीषण धडक होती आणि जागेवर हे 3 जण जागीच ठार झालेले आहेत। अनिल, जे जखमी आहेत 2, त्यांची काय स्थिती आहे? त्यांना कुठे ऍडमिट केले गेले उपचारासाठी? त्यांना प्राथमिक उपचारासाठी कसारा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दाखल करण्यात आले आहे, परंतु त्यांची स्थिती गंभीर असल्यामुळे त्यांना शहापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवण्याचा प्रयत्न चालू आहे। अनिल, या अपघातामध्ये कंटेनरला जीपने धडक दिली, पण यात नेमका दोष कोणाचा होता? याच्यामध्ये सर, महामार्गावर जे हॉटेलसाठी काही कट्स ठेवले त्यांनी, ते कट क्रॉस करताना कंटेनर अचानक रस्त्याच्या मध्ये आला आणि नाशिकच्या दिशेने जी फुल स्पीडने जाणारी गाडी होती सुमो, ती अचानक समोर कंटेनर आल्यामुळे धडकली। हा कंटेनर मध्ये अचानक आल्यामुळे हा मोठा अपघात झालेला आहे। धन्यवाद अनिल या माहितीसाठी। तर मुंबई नाशिक महामार्गावर उंबरमाळी या ठिकाणी अपघात झालाय। जीपची कंटेनरला धडक झाली आणि अपघात झाला। यात 2 जण गंभीर जखमी तर 3 जण ठार झालेले आहेत।